आज एका नवीन आवडीच्या कामासाठी बाहेर गेली होती मी. दिवसभर प्रचंड दमायला झालं होतं. ऑफिसला आल्यावर निघताना सगळ्यांच्या बॅगमधून रंगांच्या पिशव्या बाहेर निघाल्या. एकमेकाला रंग लावून होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. खरं तर पुण्याला आल्यावर पहिल्यांदाच मला कळलं इकडे होळीला रंग खेळतात. गावाला या दिवशी होम पेटवला जातो, देवीची पालखी नाचवली जाते. रात्री नमन आणि सकाळी वाजणाऱ्या ढोलाने चैतन्याचं वातावरण बनलेलं असतं तिकडे. कोकणी माणसासाठी शिमगा म्हणजे जीव की प्राण, त्यामुळे शिमग्यातून गावी जायची ओढ लागलेली असते. मन इकडे रमत नाही. ऑफिसमधून येताना ठिकठिकाणी होळी पेटताना दिसत होती. घरी आल्यावर नेहाचा कॉल आला. काकूंनी घरी पुरणपोळी खायला बोलवलं होतं. जेवणाच्या आधी सिक्युरिटीसाठी जिंजूने बॅग वगैरे सगळं चेक करून घेतलं. काकूंच्या हातच्या पुरणपोळ्या कमाल होत्या. घरापासून दूर ही वेगळी घरं बनली आहेत माझी. नंतर नेहा आणि मी गेलो सोडा प्यायला. मी घेतला जलजिरा आणि नेहाने ब्ल्यूबेरी. घरी येऊन ना बेडवरचा पसारा बघून डोक्याला हातच लावला. सगळं मस्त आवरून घेतलं. उद्या सुट्टी होती त्याच्यामुळे खूप रिलॅक्स वाटत होतं. उन्हाळा सुरू झाला असं वाटतंय. इतकं गरम होत होतं ना. मग मी आणि शाश्वती थंड हवेत मस्त टेरेसवर गप्पा मारायला गेलो. आमच्या घरी चाललेल्या रूममेटकडे बघून घरची अजूनच आठवण यायला लागली. तो दिवस कधी येईल जेव्हा घरी जायला कोणाच्या परमिशनची गरज नसेल. किती बांधलो गेलो आहे ना आपण. आजचा दिवस माझा खूप प्रोडक्टिव्ह गेला. माझ्या घरातल्या झाडांना मस्त पाणी टाकलं आणि मस्त आराम करून घेतला.